केली होती, पण आता त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही या, म्हणून मी आले. आणि कारण की मी कालच सगळ्यांना प्रतिक्रिया दिल्या होत्या, म्हणून आज काही बोलण्याची गरज नव्हती. पण आता अध्यक्षांनी तुम्हा सगळ्यांना आमंत्रित केलं आहे, त्याच्यामुळे आणि आज आज इथे सगळेच नगराध्यक्ष आपले आणि सगळे नगरसेवक निवडून आलेले ह्यांना आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी आमंत्रित केलं होतं. आणि खास करून मुस्लिम समाजातून जेवढे सगळे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. कारण की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परभणी महानगरपालिकेसाठी आम्ही आता पुढे जाणार आहोत. ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी मुस्लिम 55-60% मतदार बंधू भगिनी आहेत. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला पाहिजे तसं यश आतापर्यंत आलं नव्हतं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून मोदीजी जेव्हापासून या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा कधीच भेदभाव केला नाही. आणि प्रत्येकासाठी या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी योजना समसमान आणलेल्या आहेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ झालेला आहे, याची जाणीव मुस्लिम समाजाला सुद्धा झाली. आणि मला आनंद होतो सांगायला, या ठिकाणी आपले नगराध्यक्ष जिंतूरचे प्रताप भैया देशमुख आलेले आहेत. सेलूचे सुद्धा, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही नगरपालिका लढली, विनोद बोराडे साहेब आहेत. आणि मिलिंद सावंतजी सुद्धा आलेले आहेत. आणि सोनपेठचे आमचे परमेश्वरजी कदम हे सुद्धा नगराध्यक्ष या ठिकाणी आलेत. आणि सगळेच आमचे उमेदवार मुस्लिम समाजातले निवडून आलेले, मताधिक्याने निवडून आलेले. त्यांना स्वतःला पण पटलं की कमळावरती उभं राहणं हे काही वाईट नाहीये, चुकीचं नाहीये. आणि त्यांनी विश्वास दाखवला, त्यांनी कमळाची उमेदवारी घेतली आणि या ठिकाणी अभूतपूर्व असं यश त्यांना मिळालं. आणि त्यांच्यामुळे आमच्या नगराध्यक्षांना मिळालं, हे मला या ठिकाणी खास करून सांगावं वाटेल. कारण की असं कुठंच झालं नाही की नगरसेवक मुस्लिमचा आहे त्याला 1000 मतदान आणि वरी नगराध्यक्ष पदाला 200 मतदान 500 मतदान. जेवढं खालच्या उमेदवाराला मिळालं तेवढंच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सुद्धा समाजाने मतदान दिलंय. कारण की समाजाला सुद्धा पटलंय की कमळ, भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीच त्या प्रत्येकाच्या भल्यासाठी काम करत आहेत. आणि आपण भारतीय जनता पार्टी सोबत राहिलं पाहिजे, हा विश्वास मतदार बंधू भगिनींना आता आलेला आहे. आणि आज या ठिकाणी विशेष सत्काराचं आयोजन ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचा केलेला आहे की जेणेकरून परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु ह्याच भीतीमुळे, कारण आतापर्यंत नुसतं खान पाहिजे का बाण पाहिजे ह्याच एका एजेंड्यावरती आपल्याकडच्या लोकांनी या ठिकाणी निवडून आलेल्या आमदार खासदारांनी मतदान मागितलेलं आहे. आणि दुर्दैवाने 2 जाती धर्मांमध्ये ही एक जी दरी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे, ती दरी मिटवण्याचं काम आम्हाला या पुढे करायचंय. यासाठी आज ही छोटेखानी बैठक, छोटेखानी सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यावरती चालणारा आमचा पक्ष आहे, चालणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. त्यांना याचा अनुभव भारतातील 140 करोड बंधू भगिनी घेत आहेत. आणि त्याचाच जो निकाल जिंतूरचा लागलेला आहे, खास करून कारण की आपण सर्वजण जाणकार आहात. मुंबईच्या पत्रकारांनी सुद्धा त्याची दखल घेतली, पण दुर्दैवाने आपल्या काही पत्रकारांनी घेतली नाही. की या ठिकाणी जिंतूरमध्ये नेहमीच शहरामधून मायनस राहणारी मेघना बोर्डीकर एवढ्या त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 3160 मतांनी कमळ ह्या निशाणीवरचे नगराध्यक्ष झालेले, ह्याची दखल सगळ्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या लीडिंग पेपरनी घेतलेली आहे. कारण तुम्हाला तर त्यांच्यापेक्षा जास्ती इथलं सगळं काही राजकारण माहिती आहे, पण काही हरकत नाही. ज्यांनी दखल घ्यायची त्यांनी घेतलेली आहे, मतदारांनी खास करून घेतलेली आहे आणि आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. यापुढे देखील ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच हा सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी राहणार आहे. सोनपेठच्या बाबतीमध्ये मला सांगायचंय की सोनपेठ
मध्ये जे परिवर्तन विकास आघाडी आमच्या सगळ्या तरुण सहकार्यांनी 30तले 35तले सगळे तरुण सहकारी आहेत. जनसुराज्य पक्ष हा जो भारतीय जनता पार्टीचा महायुतीतला घटक पक्ष आहे, विनय कोरेजींचा, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या विनय कोरे साहेबांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही पॅनल उभा केला आणि आमचे परमेश्वरजी कदम एकदम तरुण, की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आणि ज्या ठिकाणी 4 वेळेपासून 5 टर्म पासून एक हाती सत्ता असलेल्या राठोडांचा बाले किल्ला या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या परमेश्वर कदमांनी केलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलेलं आहे. हे शक्य झाले कारण की एक टीम, एक मोठ आणि भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत हा पॅनल आहे, हा विश्वास सोनपेठच्या मतदार बंधू भगिनींना देखील आला. मला अभिनंदन करायचे सोनपेठचे आमचे अध्यक्ष कदम, की त्यांनी या ठिकाणी इतक्या सुंदर एवढ्या ताकदीच्या लोकांना लढा देण्याची हिंमत दाखवली आणि त्यांच्यासोबत सगळे माझे सहकारी रंगनाथजी सोळंके, आमचे पवार साहेब यांनी सुद्धा, धोंडगे सर, ह्या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आणि ही लढाई जिंकलेली आहे. सेलू मध्ये सुद्धा काही आमच्याच लोकांनी या ठिकाणी निगेटिव्ह प्रचार केला होता, नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार केला. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मलाही सांगितलं की दीदी असं असं सांगताय, परंतु विनोद भाऊ बोराडे जे एवढे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून ते नगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि बोर्डीकर साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि मी सुद्धा पहिल्या टर्म मध्ये आमदार म्हणून जे काम केलं, मला खात्री होती की सेलू शहरातील मतदार बंधू भगिनी कधीही चूक करणार नाही. अनेकांनी अनेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, परंतु देशामध्ये कुणाची सत्ता आहे, राज्यामध्ये कुणाची सत्ता आहे, त्यांच्याच बरोबर राहण्याचा निकाल आणि राहण्याचा विचार हा मतदार बंधू भगिनींनी केलेला आहे. आणि म्हणून आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंगाखेडमध्ये आम्ही चांगलं नियोजन केलं होतं. त्या ठिकाणी आमचे अनुभवी आणि ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यांच्यामुळे टिकून राहिली ते म्हणजे रामप्रभू मुंडे आणि त्या गंगाखेड मधले सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणकार नेते. आणि मग तिथे भारतीय जनता पार्टीचा पॅनल रामप्रभूजी मुंडे यांच्या निर्णयावर, त्यांच्या नेतृत्वावरती लढवण्याचं आम्ही ठरवलं. कारण महायुतीतले आमदार रत्नाकर कुट्टे साहेबांनी पहिलेच जाहीर केलं की आम्ही तिथं स्वबळावर लढणार, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा स्पेशल पॅनल तयार केला. रामप्रभूजी मुंडे स्वतः 2 वेळा नगराध्यक्ष राहिलेले, पण काही आमच्या चुका झालेल्या आहेत त्या पण आम्ही त्या ठिकाणी म्हणजे दुरुस्ती करूया. आणि मानवत मध्ये सुद्धा आम्ही तिथे थोडे आमची टीम पूर्ण नसल्यामुळे महायुती सोबत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय केला. त्या ठिकाणी आम्ही 10 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिले होते, पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला अपयश आलेलं आहे. कुठे चुकलो ह्याचं सुद्धा आम्ही अभ्यास करू, चिंतन करू आणि त्याच्यावरती काम करू. पाथरीमध्ये त्या ठिकाणी तेवढं चांगलं टीम संघटन तयार होऊ शकत नाही हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय केला होता, ज्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदा घेऊन अनेकांनी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व निवडणूक प्रमुख म्हणून, ह्या जिल्ह्याची नगरपालिकेची निवडणूक प्रमुख म्हणून माझ्या नेतृत्वाला ह्या सगळ्या गोष्टी कानावर घालून त्यांच्या मार्गदर्शनामध्येच निर्णय घेतलेले गेलेले आहेत. आणि 172 पैकी आम्ही फक्त 86 जागा लढलो. 86 पैकी आम्ही 34 जागेवर कमळ आणलं आणि 8 जागेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे 8 नगरसेवक म्हणजे आम्ही 42 ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत आणि 3 नगराध्यक्ष आम्ही या ठिकाणी निवडून आणलेले आहेत. कारण की 100% जागा उभ्या करून निकाल समाधानकारक लागणार नव्हता, म्हणून थोड्याच जागा उभ्या करून ताकदीने त्या ठिकाणी लढून आज 70 से 80% स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे. कारण की तुम्ही बऱ्याच जणांनी बातम्या टाकल्या घडीचे किती उमेदवार होते आणि त्यांचे किती उमेदवार निवडून आलेले ते तुम्ही स्वतः तपासून घ्यावं. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. 186 उमेदवार त्यांनी उभे केले आणि 42 जागा घडीच्या आलेल्या आहेत. त्यामुळे कोणता पक्ष या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष राहिलेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी स्वतः तपासून घ्यावं. बाकी जनतेने भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये मान्य केलेलं आहे. येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये तुम्हाला आणखीन भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने या ठिकाणी सक्षमपणे उभी आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला दिसणार आहे. धन्यवाद.
तिथं एक तर राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर आणि राठोड ज्यांच्याकडे 25 वर्षापासून नगरपालिकेची एक हत्ती सत्ता होती आणि मग आमचे तरुण नौखे पहिल्यांदा निवडणूक मध्ये उतरणार आल्या त्यामध्ये चर्चा केली होती आणि बरोबर आपण लढू अशा पद्धतीची चर्चा केली, पण त्यांचा काही प्रतिसाद भेटला नाही आणि तसं काही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती तिथं सोबळावर लढण्याची नव्हती म्हणून आघाडी करून आले नव्हते. धोंडगे सर या, रंगनाथजी या इकडे, पवार साहेब पुढे. आघाडी केलेले हे सगळे लोक, हे आलेले 8 लोक आणि नगराध्यक्ष लवकरच मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्षाची भेट घेतली. समजलं कशामुळे निर्णय घ्यावा लागला? कारण आम्ही नौखे नवीन चेहरे उभे करत होतो, त्यांना पण विश्वास आला पाहिजे, त्यांच्या सगळ्या टीमचा सुद्धा, पॅनलचा सुद्धा विश्वास आला पाहिजे, म्हणून आम्ही तो निर्णय घेतलाय. आणि विनय कोरे साहेब जे पहिल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, त्यांचा पक्ष आम्ही स्वीकारला होता. आमचे धोंडगे सरांनी सुद्धा, आम्हीच सिम्बॉल दिले. धोंडगे सरांनी सुद्धा मोठं त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. अनेक आमच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी चांगलं नेतृत्व केलं. गंगाखेडचा निकाल अपेक्षित तसा नव्हता, कारण आम्हाला खात्री होती की गंगाखेडचा मतदार आणि गंगाखेडचे आमचे सर्वच पॅनल प्रमुख, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सगळे उमेदवार हे सक्षम होते, अनुभवी होते, म्हणून तो निकाल आम्हाला निराशा देणारा आहे. तरी तिथे काय काय चुका राहिल्या त्या आम्ही तपासून त्याच्यावरती काम करू. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या निवडणुकीच्या यशानंतर महापालिकेमध्ये खूप काही बदल दिसतील. काय कसं राहील महापालिकेत? असंच राहणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी पहिलेही सांगितलं होतं, पण युतीचं सूत्र आम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने 2 दिवसानंतर तुम्हाला सगळ्या निर्णय कळवण्यात येईल. त्यासाठीच सगळ्या मुस्लिम सगळे जे काही माझे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे की या शहरातल्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींना सुद्धा विश्वास वाटावा की कमळावर जर आपले सगळे सहकारी निवडून येऊ शकतात तर आपण सुद्धा परभणी महानगरपालिकेमध्ये कमळ या निशाणीवर आपण निवडून येऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठीची ही आजची बैठक है. आपके रिश्तेदारी हो गए सब, मावस भाऊ इलियास भाई, तो उनको ही अभी इंचार्ज बनाने वाली हूँ यहाँ पे, सबको 2-2 लोग की टीम करके. कमळाच्या चिन्हावर जिंतूरचे किती झाले? 6 आले, जिंतूरला 3 आले, जिंतूरला आले, सेलू आणि 3 आले, 12 आले, 12 जण आले. पेठ 3, सेलू 3 आणि जिंतूर 6. त्यांना माहिती आहे, त्यांना कुठला पक्ष पटलेला आहे, कोणाचं नेतृत्व पटलेले, ते तशा निर्णय घेणार. परभणीमध्ये सुद्धा मानसिकता व्हावी तयार या उद्देशानेच ही जे पत्रकार परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे साहेबांनी या मायनॉरिटीचे जे आमचे निवडून आलेले सर्व सन्माननीय सदस्यांचा सत्कार आज या निमित्ताने इथे ठेवलेला. हा मॅसेज जिल्ह्यात फक्त परभणीलाच नाही तर मराठवाड्यामध्ये आज मॅसेज गेला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या म्हणण्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हा करण्याच्या दृष्टिकोनातून ही जे पत्रकार परिषद आणि हा जे आया निवडून आलेल्यांचा सत्कार आहे हा तोच उद्देशाने ठेवलेला. बघा, त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे वेगळे लढायचं, म्हणून आता त्याच्याबद्दल मी आता सध्या तर काय बोलू शकत. आम्ही महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये
किंवा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आपसामध्ये एकमेकाबरोबर आमच्या चर्चा झाल्या होत्या. प्रत्येकाला आत्मविश्वास होता आपला आपला, त्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. पण हा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटलं की आपण जर एकत्र आलो असतो तर निर्णय वेगळे राहिले असते. मग आताही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका ह्या युतीच्या ताब्यात आली पाहिजे, या भावनेतून एकत्र बसण्याचं काम आमचं चालू झालेलं. पण ज्याचा उमेदवार सरस राहील त्याला उमेदवारी दिली जाईल. काय म्हणतो, निवडणूक म्हणून नाही लढवायची, महानगरपालिका युतीच्या ताब्यात घ्यायची म्हणून निवडणूक लढवायची, लक्षात घ्या. त्या विचाराने आमच्या बैठका चालू आहे. आता ज्याचा माणूस सक्षम असेल, सगळ्या दृष्टीनं लोकांच्या मध्ये चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स असेल, असे माणसं समोर करावं लागतं. त्यामुळं युतीचा निर्णय जे आहे ते पालकमंत्री मॅडमने सांगितलाय, या 2-4 दिवसात हे चित्र तुम्हाला स्पष्ट होईल. शिवसेनेसोबतच होणार म्हणलं ना, दुसऱ्या कोणासोबत शिवसेनेसोबत युती होणार असा निर्णय आमच्या नेतृत्वाने घेतलेला आहे. त्यामुळे वाटाघाटीला आम्ही अजून बसणार आहोत. हो, शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत आम्हाला नेतृत्व 142 आणि चांगली ताकद शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी तिथे लावली होती. 142 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 31,000 मतातून मिळालेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. सभा झाली होती अद्भुत सभा झाली होती. नाही, अर्जुन खोतकर साहेब महानगरपालिकेमध्ये आता झालं का तुमचं हे सगळं? राहिले काय? आम्ही 2च दिवस कमळावर आलं ना. हा, टक्कर मध्ये 2 होते. आम्हाला खात्री होती 2 मध्ये आम्हाला 100% स्ट्राईक रेट मिळणार. 2 ठिकाणी दोनच उभे गेले होते. उभे करायला मला काय सगळे उभे केले असते 172, पण परत तुम्ही लोकांनी छापलं असतं. पालकमंत्र्याला अपयश छापलं असतं की नाही, सगळ्यात हेडलाईन देऊन 70-80% स्ट्राईक रेट मी देणार असा मला विश्वास होता आणि तसं झालं. मागच्या वेळेस फक्त 4 कमळाचे नगरसेवक होते, आज 34 कमळाचे नगरसेवक आणि 3 नगराध्यक्ष, 2 नगराध्यक्ष कमळाचे, 1 आघाडीचे. आता इथं बसले ते अजून दुसरं काय सांगायचंय. आणि अजूनही विरोधकाला काय, मी कमळाची 2ऱ्यांदा आमदार झाले, मंत्री झाले. माझ्या बोलण्याकडे लक्ष घेतलं नाही. मी यापूर्वीच बोललो की आमचे कदम साहेब 8 जणांना घेऊन मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेबांना भेटून जाणार आहे. आधी सांगितलं नाही. लक्ष तुमचं नाही याचा अर्थ नाही. नंतर म्हणलो मी कशासाठी जाणार आहे ते, की सोनपेठच्या विकासाच्या कामासाठी त्यांची जी भूमिका घेणार आहे ती स्पष्ट करते. अरे भविष्यामध्ये विकास निधी सोनपेठला जास्त पडेल, प्रश्नच नाही. त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्याला दिलं जाईल. आमचं वाक्य आणखी कोणा काही प्रश्न? अध्यक्ष बसलेले आहेत, बोराडे साहेब आहेत, सगळे आमचे छान लीडनी निवडून आलेले सगळे उमेदवार आहेत आमचे. टीकाबाई पण आहेत, प्रश्न तुम्हाला अथरबाई आहे, मायनॉरिटीचे त्याला विचारायचं ते विचारा एखाद्याला सांगते. काही त्याला याच्यामध्ये काही मतदारांनी काही हे केलं का, त्याला जेवढे मत पडले तेवढेच मत अध्यक्षाला पडले. एक विचार तयार झालाय. असं
तो विचार जे तयार झालेला आहे सेलू जिंतूरच्या या नगरपालिकेमुळं मराठवाड्यातल्या मायनॉरिटीने याचा अवलोकन करावं आणि आता पुढे येणाऱ्या सगळ्याला बरोबर यावं अशी अपेक्षा आहे. आणि मी आमचे मायनॉरिटीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई मुलतानी यांचं पण खास करून अभिनंदन करते, आभार मानते. त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप छान मेहनत घेतली आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये मायनॉरिटी भारतीय जनता पार्टी सोबत राहावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. बोला ना, काय आपला अजेंडा कसा राहणार आहे अध्यक्षपदाचा? सांगा. सुंदर स्वच्छ जिंतूर. बोला. बोला ना. जिंतूरचा अजेंडा म्हणजे सुंदर स्वच्छ जिंतूर. सर्व मोठी संकल्पना पहिली अशी राहील की वयात गटार म्हणजे अंडरग्राउंड ड्रेनेज, कारण कायमची जी धूळ आहे परभणी अख्ख्या जिल्ह्यात आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरामध्ये धुळीचं फार मोठं प्रमाण आहे. प्रथम नागरिकांची तीच कंप्लेंट कुठं पण फेकत असते. तो प्रश्न पहिले आम्ही मार्गी लावला. एक संकल्पनाच आहे की तिथं अंडरग्राउंड ड्रेनेज करायची. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे जिंतूर शहरामध्ये प्रथमच कमळाची स्थापना झाली असं म्हणावं लागेल. जिंतूर शहरामध्ये भाजप 40 वर्षाखाली एक ठिकाणी वार्डमध्ये निवडून आले. त्याच्यानंतर आता एवढं भाजप सत्ता म्हणजे विशेष करून साहेबावर ईडी साहेबावर टाकलेला विश्वासच मिळाला. आणि जिंतूर शहरातले मुस्लिम समाज आज जवळजवळ मुस्लिम समाज आणि हिंदू समाज जास्त तुलनेवर मुस्लिम समाज असतो. 19,560 मुस्लिम समाज आणि हिंदू समाज 17,000 हिंदू समाज. तुलनेवर मुस्लिम समाज जास्त असतो त्या ठिकाणी एवढे नगरसेवक त्या ठिकाणी आले. आणि विशेष करून प्रत्येक प्रभागामध्ये मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला जी वोटिंग आहे तीच मला लाभायचं आहे. प्रथम सांगायचं फार विशेष गोष्ट. आणि प्रथमच या पहिल्या पार्लमेंटरी रस्त्यात परभणी जिल्ह्याच्या तिथे डोर टू डोर विशेष करून मुस्लिम समाजातील मुस्लिम महिलांशी आतमध्ये जाऊन त्यांनी संपर्क साधला. त्यामुळे मुस्लिम तरुणी असत्या, मुस्लिम वयोवृद्ध महिला असत्या, त्या पण तेव्हापासून कामाला लागल्या. विशेष बाब नसरीन पठाणचा एक यांची पण फार जिंतूर शहरामध्ये मेहनत करत असते. नाश्ता करून नाश्त्याला